दीपक जोरजोरात त्याच्या बायकोला अर्चनाला आवाज देत म्हणाला, "अगं ए अडाणी बाई, कुठे मेली का काय? दिसत नाही आणि ऐकू पण येत नाही का? केव्हापासून आवाज देतोय मी? जिवंत आहेस का जीव गेला तुझा?" तिकडे किचनमध्ये अर्चना भांडी घासत होती. तिने साडीला हात पुसला आणि बाहेर येत म्हणाली, "काय पाहिजे तुम्हाला?" दीपक रागात म्हणाला, "माझं पाकीट कुठं आहे? मला वाटलं शिकलेली बायको केली तर घर तरी व्यवस्थित सांभाळेल, माझी सेवा करेल. पण तू तर अडाणी ती अडाणीच आहेस. त्यात तुझे नखरे काही कमी आहेत का? सकाळपासून नुसती नटण्या मुरडण्यात वेळ घालवतेस. जणू कुणाला दाखवायला जायचं आहे." दीपक रागात असाच बडबडत राहिला. थोडा वेळ शांत झाला आणि पुन्हा ओरडला, "मला आज नाश्ता मिळेल का? का बाहेरून मागवावं लागेल?" तेवढ्यात अर्चना गरम गरम पुरी आणि बटाट्याची भाजी घेऊन आली. त्याने एक घास खाल्ला आणि ती नाश्त्याची प्लेट उचलून फरशीवर फेकून दिली आणि जोरात म्हणाला, "मिठाचा अख्खा डबा पालता केलास की काय भाजीत? मी गेल्यावर मग पोटभर खाऊन घे." बिचारी अर्चना, "थोडं थांबा, मी गरमागरम शिरा करून आणते." दीपक रागात म्हणाला, "तुझ्या हातचं काहीच नको. मी संध्याकाळी घरी येणारच नाही." अर्चना म्हणाली, "हे काय विचित्र बोलताय तुम्ही? असं घरातून निघून गेलात तर माझ्या घशाखाली अन्नाचा कण तरी उतरेल का?" दीपकने अर्चनाच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला, "जा, जाऊन मर एकदाची." त्याने घराच्या मागचा दरवाजा उघडला आणि लढाईला जात असल्यासारखा वेगात निघून गेला. गाडीचा आवाज ऐकून सासूबाईंसह सगळं कुटुंब अंगणात आलं. लहान पिंकी तिच्या आईच्या म्हणजे अर्चनाच्या जावेच्या मागे लपून बसली होती. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून ती प्रत्येक वेळी घरातलीच नाही तर आजूबाजूची लोकसुद्धा गोळा व्हायचे. पण कोणाच्यातही एक शब्द पण बोलायची हिंमत नव्हती. अर्चनाच्या थोरल्या जावेने रेवतीने तिच्या नवऱ्याकडे माधवकडे अपेक्षेने बघितलं की तो काहीतरी बोलेल. पण नाही, त्यांना पण अपमान सहन करायची सवय झाली होती. इकडे सासूबाई पण गप्प उभ्या होत्या. त्यांच्याकडे बघून असंच वाटत होतं की त्यांनी फक्त अपमानित होण्यासाठीच दीपकला जन्माला घातलं आहे. चिडून रागा शेवटी रेवतीनंच तिचं तोंड उघडलं आणि म्हणाली, "एक दिवस तुमचा भाऊ एका साध्या सरळ मुलीला जिवंत मारून टाकेल. पण तुम्ही लोक काहीच बोलू नका. नुसते दगडाचे पुतळे बनवून बघत उभे राहा. या घरात कसा काय एवढा अन्याय अत्याचार सहन केला जातो काय माहीत." बोलताना रागात रेवतीचा आवाज थरथरत होता आणि इकडे बिचारी अर्चना हुंदके देऊन रडत होती. रेवतीला तिच्या जावेचं दुःख बघवत नव्हतं. ती विचार करत होती की बिचारी अर्चना आता दिवसभर उपाशी खोलीत पडून राहील, पण भाऊजींना त्याच्याशी काहीच देणं घेणं नसणार आहे. संध्याकाळी घरी आल्यावर असंच दाखवतील की सकाळी काहीच झालं नाही. मनात विचार आला की अर्चनाच्या खोलीत जाऊन प्रेमाने तिला आधार द्यावा. प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत आपुलकीने 2 शब्द बोलावेत, म्हणजे तिचं मन शांत होईल. पण अर्चनासारख्या स्वाभिमानी मुलीला हे सगळं आवडत नव्हतं. एवढं सगळं होऊनही अर्चना हसत खेळत सहन करत जगणं हा तिचा स्वभाव झाला होता. ती नवऱ्याबद्दल एक चुकीचा शब्द पण बोलत नव्हती. रेवती तिच्या खोलीत बसून तिचा भूतकाळ आठवायला लागली. लग्न करून जेव्हा सासरे आली तेव्हा तिथले वातावरण खूप विचित्र होते. माधव आणि दीपक जुळे भाऊ होते, पण थोड्या वेळाचे अंतर असल्यामुळे माधवला मोठ्या भावाचा मान मिळाला. माधव खूप शांत आणि साधे राहणीमानामुळे खूप रुबाबदार दिसत होते आणि इकडे दीपक भाऊजींचा स्वभाव खूप उग्र आणि रागीट होता. कुठले काम तर काय, पण घरातली एखादी वस्तू त्यांच्या मानाविरुद्ध जागेवर नसली तरी डोळे मोठे करून एवढं जोरात ओरडत असायचे जणू सगळी दुनिया त्यांच्या इशाऱ्यावरच नाचत आहे. आणि माधव लहान मुलांसारखे मान खाली घालून सफाई देत असायचे. पण दीपक भाऊजींनी मनात ठरवलेलंच असायचं की समोरच्या व्यक्तीला अपमानित करूनच मग शांत व्हायचं. पण तेव्हा पण सासूबाई त्यांच्या खोलीतून बाहेर यायच्या नाहीत. माधव पण घरातून बाहेर निघून जायचे आणि मी या आवाजाने कितीतरी वेळ थरथर कापत असायचे. त्यावेळी मला माझ्या नवऱ्याचा आणि सासूचा खूप राग यायचा की त्यांनी दीपक भाऊजींना कसल्याही प्रकारचे वळण लावले नव्हते. त्यामुळेच ते सोडलेल्या वळूसारखे उधळत असायचे. घरातलेल्या बिघडलेल्या वातावरणामुळे मी एक दिवस माझ्या नवऱ्याशी खूप भांडण केले. दीपक भाऊजींना खूप वाईट साईड बोलले, पण माधव मात्र सगळं गप्प बसून ऐकत राहिले. आणि मग मला म्हणाले, "रेवती, जर दीपकच्या जागेवर तुझा भाऊ असता तर तू काय केलं असतं?" मग मी पण म्हणाले, "माझा भाऊ जर असा असता तर मी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकले असते." आणि माधव,
आपण मुलांना असे संस्कार देतो की ते कधीच मोठ्यांचा अनादर करणार नाहीत. सगळा राग नवऱ्यावर काढल्यावर माझं मन थोडंसं हलकं झालं होतं. मग मी स्वतःच्या मनाला समजावले की माधव कधीच कुणाचे मन दुखवत नाहीत. मग दीपक भाऊजी असे कसे आहेत? ते प्रत्येकाचा अपमान करायची एकही संधी सोडत नाहीत. घरात बरीच रद्दी जमा झाली होती, म्हणून एक दिवस सासूबाईंनी सगळी रद्दी विकून टाकली. अचानक एक दिवस दीपक भाऊजींना कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी पेपर हवा होता आणि रद्दी विकली आहे हे समजल्यावर ते सासूबाईंवर खूप ओरडले. मग माधव म्हणाले, मी ऑफिसवरून येताना तुला हवा असणारा पेपर घेऊन येतो. पण एकदा का भाऊजींचं तोंड चालू झालं की त्यांना शांत करणं सोपं नव्हतं. एवढ्या शिव्या दिल्या की सासूबाई चक्कर येऊन खाली पडल्या. मग मी त्यांना आधार दिला आणि डॉक्टरांना बोलावून घेतलं. माधव पेपर आणायला निघून गेले. मी सासूबाईंच्या डोक्याजवळ बसून विचारात पडले की किती कठोर मन आहे. समोर कोण आहे त्याचे पण भान ठेवत नाहीत आणि तोंडाला येईल ते बोलत असतात. भाऊजींच्या लग्नासाठी सासूबाई आणि माधव खूप काळजीत असायचे. माधवला त्याच्या भावासाठी शिकलेली आणि सुंदर मुलगी हवी होती. पण सासूबाईंना वाटत होतं की मी माझ्या माहेरच्या नात्यातली मुलगी धाकटी जाऊ म्हणून बघावी. पण भाऊजींचा स्वभाव मला माहीत होता, त्यामुळे जाणून बुजून मला एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं. एक दिवस माधव मला म्हणाले, दीपकसाठी एखादी चांगली मुलगी बघ. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघायला लागले. मला समजतच नव्हतं की ते खरंच सिरियस आहेत का माझी चेष्टा करत आहेत. मी त्यांना म्हणाले, तुमच्या भावाशी तीच मुलगी संसार करू शकते जिच्यात खूप सहनशीलता आणि संयम असेल. तुमच्या भावाच्या नाकावर बघावं तेव्हा राग बसलेला असतो. ते हे पण बघत नाहीत की आपण घरात आहे का बाहेर. तुम्ही तुमच्या भावाचं लग्न करत आहात, पण त्या मुलीचा विचार केला आहे का? जेव्हा भाऊजी रागात ओरडत सगळं घर डोक्यावर घेत असतात तेव्हा मी भीतीने घाबरून तुमच्याजवळ येऊन बसते. पण ती बिचारी कुणाजवळ जाऊन बसेल? माझं म्हणणं बरोबरच होतं, पण त्यांच्यासाठी आणि सासूबाईंसाठी त्यांच्या लाडक्याचे सगळे अपराध क्षम्य होते. मुलगा शिकलेला, नोकरी करणारा आणि चांगल्या घरातला असेल तर त्याच्यासाठी स्थळांची काही कमी नव्हती. दीपक भाऊजी दिसायला रुबाबदार होते. आमच्याच नात्यातील रमेश काकांची मुलगी अर्चना सगळ्यांना खूप आवडत होती. जेव्हा लग्न ठरलं तेव्हा मी विचार करायला लागले की भाऊजी त्यांच्या बायकोला काय देतील. भागाव तेव्हा नाकावर राग आणि तोंड उघडलं तर फक्त घाण ओकत असतात. त्यामुळे त्रासाशिवाय त्या बिचारीच्या नशिबात दुसरं काहीच लिहिलेलं नसणार. तिच्या नशिबात आमच्या घरची सून बनवून यायचं लिहिलं होतं. अर्चना 2 भावांची एकुलती एक बहीण. येताना एवढं सामान घेऊन आली होती की सासूबाई शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून सांगून थकत होत्या. अर्चना खूप शांत, संस्कारी मुलगी होती. येताच तिने सगळ्यांची मनं जिंकली होती. मला असं वाटत होतं तिच्या स्वभावात ते सामर्थ्य आहे की ती भाऊजींना बदलू शकेल. माझ्या नवऱ्याच्या मोठ्या लोकात उठणं बसणं असायचं आणि भाऊजी इंजिनियर होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कामातल्या सगळ्यांना पूजेचं आमंत्रण दिलं होतं. 2 दिवसांनी सत्यनारायणाची पूजा होती. अर्चना तयार करण्यासाठी पार्लरमधून मुलगी घरी आली होती. सगळे पाहुणे, दोघांची मित्रमंडळी जमा झाली होती. अर्चना आवरून झालं नव्हतं, त्यामुळे रागात भाऊजी खोलीकडे यायला लागले आणि समोर सासूबाई सापडल्या. ते रागात म्हणाले, तुझ्या सुनेला महाराणीला तयार व्हायला किती तास लागणार आहेत? मला त्यांचा स्वभाव चांगलाच माहीत होता, त्यामुळे मी म्हणाले, पार्लरमधली मुलगी तयार करत आहे, 5 मिनिटात अर्चना बाहेर येईल. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता जोरात रूमचा दरवाजा उघडला आणि आत गेले. सभ्यपणा म्हणजे काय असतो त्यांना माहीतच नव्हतं. त्या पार्लरमधल्या मुलीला रागात म्हणाले, आता वेणी न घालता तिचे केस मोकळे सोड. अडाणी, वेळेची किंमत आहे का? बाहेर सगळे पाहुणे गुरुजी वाट बघत आहेत. अपमान आणि भीतीमुळे अर्चनाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती थरथर कापत होती. मी पटकन बाहेर जाऊन माधवला घेऊन आले. मग त्यांनी त्यांच्या भावाला शांत करत म्हणाले, तू बाहेर चल. तू इथे उभा राहिलास तर अर्चनाला यायला अजून उशीर होईल. तू पुढे चल, ती मागून येते. भाऊजी त्यांना म्हणाले, मी तुझ्यासारखा बायकोला डोक्यावर बसवणार नाही.
माझ्या तोंडातून निघालेला शब्द शेवटचा असतो. माधवमध्ये एवढी सहनशक्ती कुठून यायची काय माहीत, की भावाचे घाणेरडे बोलणे पण ऐकून घेत असायचे. मला तर भाऊजी मानसिक रोगी असल्यासारखेच वाटायचे. कशी तरी तयार होऊन अर्चना खाली आली, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजीची चादर ओढलेली होती. माहेर सोडून सासरे आल्या आल्या नवऱ्याने असे स्वागत केले होते. कसा तरी आजचा कार्यक्रम शांतपणे पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे हनीमूनला गेले. संध्याकाळची वेळ होती. आम्ही सगळेजण चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर समोर अर्चना आणि भाऊजी उभे होते. अर्चना आत आली आणि आमच्यासोबत हसत गप्पा मारत बसली. भाऊजी खोलीत निघून गेले. मी सारखी सारखी तिच्या डोळ्यात लपलेली उदासी शोधण्याचा प्रयत्न करत होते. बोलता बोलता अर्चना मध्येच गप्प होत असायची. ती हसत चेहऱ्यावरचे दुःख लपवत होती. काहीतरी टेन्शन होतं, पण मी ते उकरणं योग्य समजलं नाही. मग दुसऱ्या दिवसापासून तिने घरातल्या कामात मदत करायला सुरुवात केली. सासूबाईंची सेवा करायची. एखादा शब्द नवऱ्याच्या तोंडातून पडल्या पडल्या त्याच्यासमोर हजर करत असायची. एक गोष्ट विचार करण्यासारखी होती की एवढ्या रागीट स्वभावाच्या नवऱ्याला घाबरून ती भाऊजींजवळ एका क्षणासाठी पण बसत नसायची. माझ्यासोबत हसत खेळत बोलत आनंदात असायची. पण नवऱ्याजवळ गेली की खूप घाबरलेली आणि मन विचलित झालेली असायची. नवऱ्याचा स्वभाव बघून अर्चना त्यांना सगळ्यांमध्ये मिसळून प्रेमाने राहतील याचा प्रयत्न करत असायची. पण भाऊजी त्या वातावरणात स्वतःला ॲडजस्ट करण्यात असमर्थ ठरत होते. सगळ्यासोबत हसत खेळत शिकलेली मुलगी त्या संस्कार नसलेल्या माणसासोबत कशी काय राहत होती काय माहीत. मी विचार करायची की तिला तिच्या नवऱ्याचा तिरस्कार वाटत नसेल का. एक दिवस माधव कामासाठी शहरातून बाहेर गेले होते. मी माझ्या खोलीत मोबाईलवर बसले होते. अचानक भाऊजींच्या बडबडण्याचा आवाज कानावर आला. थोड्याच वेळात त्याचा स्फोट झाला, कारण माझी मुलगी त्यांच्या महत्त्वाच्या कागदावर काहीतरी गिरगटून आली होती. ती तिच्या काकीसोबत तिच्या खोलीत खेळत असायची. अर्चनाला पण तिच्याशिवाय करमत नव्हतं. मूर्ख नालायक कुठली, माझा महत्त्वाचा पेपर खराब केला. बघावं तेव्हा माझ्यात खोलीत पडलेली असते. भाऊजी तोंडाला येईल ती माझ्या मुलीला बोलत होते, पण अर्चनाच्या तोंडातून एक अक्षर पण निघाले नाही. रागात शब्दाला शब्द वाढेल म्हणून अर्चना गप्प राहिली. रागात बडबड करत भाऊजी बेडवर जाऊन आडवे पडले आणि उठले तेव्हा त्यांना त्यांची चप्पल सापडली नाही. बहुतेक फरशी पुसताना कामवालीने बेडखाली सरकवली होती. राग काढायला कामवाली सापडली नाही म्हणून त्यांनी माझ्या मुलीला पिंकीला 4-5 फटके ओढले. कामवालीचा राग त्यांनी माझ्या मुलीवर काढला. अर्चना पिंकीला वाचवायला मध्ये गेली तर त्यांनी अर्चनाला मारायला सुरुवात केली. मी पळत जाऊन पिंकीला माझ्याकडे घेऊन आली आणि विचार करायला लागले की पिंकीने एवढी मोठी चूक केली होती का. मी कुणाला काहीच बोलले नाही. गप्प बसून माधव याची वाट बघत खोलीत जाऊन बसले. काही वेळाने नवऱ्याला शांत करून अर्चना माझ्या खोलीत माफी मागायला आली. मी खूप चिडलेले होते. मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्याकडून ते झालेच नाही. मी रागात बोलले, मी पण बघतेच की स्वतःच्या मुलीसोबत असं वागतात का. बिचारी अर्चना चूक नसताना पण गप्प उभी राहून सगळं ऐकत होती. मी तिला बस पण म्हणाले नव्हते. भाऊजींचा सगळा राग अर्चनावर निघाला. संध्याकाळी त्यांच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी भाऊजी पिंकीसाठी खेळणी घेऊन आले. पिंकी लहान होती, त्यामुळे मारलेला तिचा झालेला अपमान सगळं विसरून गेली होती. पण मला खूप राग आला होता. असं वाटत होतं की सगळी खेळणी त्यांच्या तोंडावर फेकून द्यावीत आणि मुलीला त्यांच्या हातातून हिसकावून घ्यावे. पण माधव येईपर्यंत शांत राहिले. सगळा राग आतल्या आत गिळून टाकला. त्यानंतर तर रोजचाच नियम झाला होता. बिचारी अर्चना जेवढा अपमान आणि अन्याय सहन करत होती तेवढाच आवाज भाऊजींचा वाढत होता. अडाणी, गावंढळ खूप सारे शिव्या ऐकून घेत होती. मी विचार करायचे की खरंच एवढी शिकलेली असून पण माझी जाऊ अडाणी आणि गावंढळ असल्यासारखी सगळं ऐकून घेत होती. एक शब्द पण उलट बोलत नसायची. तिच्या जागेवर मी असते तर कधीच नवऱ्याला आणि या घराला सोडून कायमची निघून गेले असते. पण बिचारी जाऊ प्रतिकार करणं तिला येतच नव्हतं. नवऱ्याला उलट बोलणं तिच्या संस्कारात बसतच नव्हतं. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलं होतं.
बिचारी अर्चना वाळून काटा झाली होती आणि अशातच गरोदर राहिली होती. असं वाटत होतं की तिचं होणारं बाळ आईचा अपमान बघत मोठं होईल का, ते स्वतः पण तिचा अपमान करेल का अर्चनासारखंच गप्प बसून सगळं सहन करेल. मी माझ्या भूतकाळात घडून गेले होते. तेवढ्यात अर्चना आली आणि म्हणाली, ताई, माझ्या वहिनीचा फोन आला होता. ती मला भेटायला येणार आहे. मी म्हणाले, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. पण अर्चना उदास होऊन म्हणाली, ताई, तुम्हाला तर त्यांचा स्वभाव चांगलेच माहीत आहे. ते छोट्या छोट्या गोष्टीवरून माझा अपमान करतात. दादा आणि वहिनीला मी काहीच सांगितलं नाही. जर त्यांच्यासमोर काही बोलले तर. बोलता बोलता तिचं मन भरून आलं. मी म्हणाले, दोषी कोण होतं अर्चना? जसे अत्याचार करणारा गुन्हेगार असतो तसा सहन करणारा पण त्याच्यापेक्षा मोठा दोषी असतो. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत झोपलेल्या अर्चनाला तिच्या मनातल्या भावनांना जागे करण्याचा प्रयत्न करत होते. मी म्हणाले, नवऱ्याच्या होला हो देत त्याचा अत्याचार सहन करत नवऱ्याच्या पायातली चप्पल होऊन आयुष्य नाही काढतेत अर्चना. नवरा बायको मित्र बनून राहिले तरच ते सुखदुःखात एकमेकांसोबत असतात. अर्चना सुन्न होऊन माझ्याकडे बघत राहिली. दुसऱ्या दिवशी तिचा दादा आणि वहिनी सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आले होते. कधी बहिणीकडे प्रेमाने बघत होते तर कधी तिच्या नवऱ्याकडे. कितीतरी वेळ दादा आणि वहिनी तिला बाजूला बसून तिची विचारपूस करत होते. अर्चना पण तिच्या दादा वहिनीला आनंदी असल्याचे भासत होती की मी इथे खूप खुश आणि आनंदात आहे. ते दोघे एक दिवस राहून आणि सासूबाईंची परवानगी घेऊन अर्चनाला पहिल्या बाळंतपणासाठी तिच्या माहेरी घेऊन गेले. अर्चनाच्या पहिल्या बाळंतपणात मला तिला माझ्या जवळ ठेवून घ्यायचं होतं. डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती. तसे सगळे टेन्शनमध्ये येत होते. अधूनमधून तिच्या भावाचा फोन येत होता. भाऊजी आणि घरातल्या सगळ्यांना अर्चनाजवळ थांबायचं होतं. कारण डॉक्टरांनी अर्चनाच्या डिलिव्हरीत प्रॉब्लेम येऊ शकतो असं सांगितलं होतं. आता भाऊजी एकदम शांत आणि गप्प झाले होते. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की त्यांना त्यांच्या बायकोशी प्रेमाचे 2 शब्द बोलायचे आहेत. त्यांच्यासारख्या निर्दयी माणसाच्या मनात बायकोसाठी प्रेम निर्माण झालं होतं. त्यांनी बायकोचा क्षणाक्षणाला केलेला अपमान, तिच्यावर केलेला अत्याचार आठवून पश्चातापाच्या अग्नीत जळत होता. त्यांच्याकडे बघून ते बदलले असल्यासारखे वाटत होते. एक दिवस अर्चनाला दवाखान्यात घेऊन गेल्यावर भाऊजींसोबत मी आणि माधव पण अर्चनाच्या माहेरी गेलो. अर्चनाच्या आई लहानपणीच तिला सोडून गेली होती. तिला तिच्या भावाने वाढवलं होतं. या अवस्थेत तिची काळजी तिचा दादा आणि वहिनी एखाद्या नाजूक फुलासारखी घेत होते. दीपक भाऊजी हैराण होऊन कधी बायकोकडे तर कधी तिच्या भावाकडे बघत होते. असं प्रेम भाऊजींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं. मागच्या वेळी जेव्हा ती आजारी पडली होती तेव्हा त्यांनी औषध आणून द्यायचं तर लांबच, ते त्यांच्या ऑफिसला जाऊन बसले होते. तिचा भाऊ कधी फळं कापून तिला चारत होता तर कधी औषध देत होता. त्याची बहिणीसाठीची तळमळ बघून डोळ्यात पाणी आलं. 2 दिवस अर्चना गरोदरपणात तडपडत मग तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अर्चनाचे दादा वहिनी त्या मुलीला सांभाळत होते. इकडे हे सगळं बघून भाऊजींच्या वागण्यात खूप सुधारणा झाली होती. तरी पण अर्चना खूप शांत राहत होती. कमीच बोलत हसत असायची. काही दिवसांनी तिला दवाखान्यातून घरी सोडलं. महिन्यानंतर अर्चनाला माहेराहून आणण्याचा विषय निघाला. पण अचानक अर्चनाचा निर्णय ऐकून सगळेजण शॉक झाले. ती म्हणाली, तिला अजून काही दिवस तिच्या दादा वहिनीसोबत राहायचं आहे. तिला काही कोर्स पूर्ण करायचे आहेत. हे ऐकून मला असं वाटलं की ती आता आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याचा प्रयत्न करत आहे. तिने भाऊजींपासून वेगळं राहण्याचा निर्णय तर घेतला नव्हता. पण तिचं बोलणं ऐकून असंच वाटत होतं की कोर्स तर फक्त निमित्त आहे. तिला आमच्या सगळ्यांपासून लांब राहायचं होतं. इकडे भाऊजी फार काळजीत होते. दादा बहिणींनी त्या नवरा बायकोंच्या मध्ये बोलणं योग्य समजलं नाही. त्या दोघांनी एकमेकांसोबत बोलून त्यांचे प्रश्न सोडवले तर बरं होईल. एक दिवस मी आणि भाऊजी अर्चनाला भेटायला तिच्या माहेरी गेलो. अर्चना तिच्या खोलीत मुलीला घेऊन बसली होती. मी बाहेर तिच्या दादा वहिनीसोबत गप्पा मारत बसले होते. पण अर्चना आणि भाऊजींचं बोलणं मला ऐकू येत होतं. भाऊजी तिची माफी मागत होते. तरी पण अर्चना गप्प बसली होती. भाऊजी परत म्हणाले, अर्चना,
मी कधीच तुझी किंमत केली नाही, काळजी घेतली नाही. पण तुझ्या घरी आल्यावर तुझ्या कुटुंबाचं प्रेम, आपलेपणा बघून मला हे जाणवलं की प्रेमाचे 2 शब्द पण मनाला किती आपलेपणा, आधार देऊन जातात. त्यावेळी मी आणि दादा 5 वर्षाचे असतानाच आमचे बाबा आम्हाला सोडून गेले. बापाचा हात आमच्या डोक्यावरून कायमचा निघून गेला. बाबा गेल्यावर आई एकटी घर सांभाळायचा प्रयत्न करत होती. अशा वेळेस नातेवाईक किती मदत करतात तुला तर माहीतच असेल. आईचा सगळा राग त्यावेळी माझ्यावर निघत असायचा. त्यामुळे मला असं वाटत होतं की आई माझा तिरस्कार करते, रागराग करते. अर्चना म्हणाली, असं कसं होऊ शकतं? कुठली आई मुलाशी एवढा तिरस्कार कशी काय करू शकते? भाऊजी म्हणाले, आई अशी करायची कारण बाबांच्या मृत्यूला ती मला जबाबदार समजत होती. त्या दिवशी मी माझ्या मित्रांसोबत पतंग उडवत होतो. पतंग लाईटीच्या तारेत जाऊन अडकला. माझा मित्र पतंग काढायला गेला तर त्याला करंट लागला. बाबा त्याला वाचवायला गेले. माझा मित्र तर वाचला, पण बाबा नाही वाचले. अर्चना म्हणाली, हे सगळं सासूबाई तुम्हाला बोललेल्या होत्या का? भाऊजी म्हणाले, नाही, आई तर असं कधीच म्हणाली नाही. हो, पण एकदा थोरले काका मला असं म्हणाले होते. त्यानंतर मी स्वतःला जबाबदार धरायला लागलो. आतल्या आत गुदमरत राहिलो. माझं मन मला खायला लागलं आणि माझा सगळा राग दुसऱ्यांवर काढायला लागलो. अर्चना म्हणाली, माधव दादा कधीच विरोध करत नव्हते. भाऊजी म्हणाले, आई आणि दादाच्या मनात माझ्यासाठी कधीच तिरस्काराची भावना नव्हती. पण माझ्या रागापुढे मला कधीच त्या दोघांचं प्रेम, काळजी दिसलीच नाही. सुरुवातीला मी आईच्या तशा वागण्यावर फक्त चिडचिड करायचो. पण त्यानंतर मात्र मी ओरडून ओरडून माझा तिरस्कार आणि राग व्यक्त करायला लागलो. त्यानंतर मग मला हळूहळू दुसऱ्यांचा कमीपणा दाखवायला आवडू लागलं. आजारी व्यक्तीवर ओरडायला मला मजा वाटू लागली. बऱ्याच वेळा तुझ्यावर प्रेम व्यक्त करावं वाटलं, पण माझा हा स्वभाव त्यावेळी आडवा आला. मी माझ्या मुलीला खूप प्रेम देईन, तिचा लाड करीन, तिला सगळं सुख भरभरून देईन. आता तरी घरी चल प्लीज अर्चना, असं म्हणत दीपक भाऊजी रडू लागले. हे सगळं ऐकून अर्चनाचं काळीज पिळवटून निघालं आणि तिला त्यांच्यावर दया आली. तिला आता समजून चुकलं होतं की दीपकच्या रागाचं मूळ कारण कुठं होतं. बाहेर बसलेल्या रेवतीच्या डोळ्यातून पाणी आलं. अर्चना तिच्या सासरे आली होती. अर्चना आणि तिची जाऊ दोघी मिळून दीपकच्या स्वभावात बदल आणण्याचा खूप प्रयत्न करत होत्या. त्याला सगळ्यांसोबत बसायला सांगत, आईच्यासोबत वेळ घालवायला सांगत. माधव पण हे सगळं बघून खुश होता. आई दीपक सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायची, त्यांच्याशी छान बोलायची, त्यांच्या डोक्याला तेल लावायची. दीपक हळूहळू त्याच्या वागण्यात, त्यांच्या स्वभावात बदल जाणवू लागला. दीपक त्याच्या मुलीसोबत खूप आनंदात होता. अर्चनाला हे वाटतच नव्हतं की हा तोच दीपक आहे जो छोट्या छोट्या गोष्टींवरून रागराग करायचा. रेवती पण तिच्या बिचारा जावेला बघून खुश होती. आज अर्चनाला तिच्या प्रार्थनेचं फळ मिळालं होतं. अर्चनाचा दीपकला माफ करण्याचा निर्णय योग्य होता का? आणि ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.